म्हटलं चला कधीतरी लागली लवकर येऊन बसलो तर तुमचं उत्तरच नाही. बरोबर नाही पद्धत. इतके कसे काय अधिकारी बेजावदार वागू शकतात. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 4 केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदय वितरित केल्याप्रमाणे म्हणतायत या क्षणापर्यंत आमच्याकडे पिजन होलमध्ये कुठल्याही प्रकारचं सरकारकडून उत्तर आलेलं नाही. काय म्हणजे आता नवीन नियम सुरू झालाय का की सभागृहामध्ये आल्यानंतर आम्ही फक्त लक्षवेधी क्रमांक म्हणजे पुकारायचा आणि तुम्ही समोरून फक्त छापल्याप्रमाणे म्हणायचं आणि आपण दोघांनी समजून घ्यायचं आणि बाहेर जायचं, असं काय आहे का? उत्तर कुठे आहे मकरंदजी? ओ मंत्री महोदय, मी माहिती घेतो. तुमच्याकडे उत्तर आहे का नाही? दिलंय की नाही तुम्हाला? माझ्याकडे उत्तर आहे, मी तपासून घेतो. अध्यक्ष महोदय, एक तर आमच्यासारख्या विरोधी पक्ष सदस्याची लक्षवेधी लागत नाही. मोठ्या मुश्किलनी आमचं भाग्य म्हणून ती लागली. वास्तविक आमच्यासारख्या सिनियर सदस्याची लक्षवेधी रेग्युलर सिटिंग मध्ये लागायला पाहिजे, पण ती स्पेशल सिटिंग मध्ये लागली. म्हटलं चला कधीतरी लागली लवकर येऊन बसलो तर तुमचं उत्तरच नाही. उत्तर नाही काय ते सांगा मला. आमच्याकडे आतापर्यंत या क्षणापर्यंत पिजन होल मध्ये उत्तर नाही. जरा खात्याला फडफडावा, धडधडावा जरा. काय चाललंय हे सगळं तुमचं? असं कामकाज चालतं काय कुठे? तुम्ही स्वतः सांगताय की माझ्याकडे उत्तर आलंय आणि आम्हाला उत्तरच नाही. अध्यक्ष महोदय, तुम्ही पण वास्तविक सरकारला खडसावलं पाहिजे. ही बरोबर नाही पद्धत. इतके कसे काय अधिकारी बेजावदार वागू शकतात? इतके कसे गाफील राहू शकतात? काय सांगा, काय म्हणजे संपला विषय? आपण प्रश्न विचारा, उत्तर मी देतो ना आपल्याला. नाही, उत्तर हे यायला पाहिजे. मी स्वतःच उत्तर देतो नाही, उत्तर आलं पाहिजे. हो, मी त्याची चौकशी करतो. उत्तर यायला पाहिजे. तर काय करायचं पुढे? दुपारी घ्यायचे.